हाय सगळ्यांना. आज बाप्पा येणार आहेत. बाप्पा गणपतीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आता मोदक आईला लय भारी येतात करायला मोदक बरं का. पण बघू आता करू. निघाली मी कामाला तर म्हणलं चला एक बारका ब्लॉग तरी बनवावं म्हणलं. तसंच तिचं रोजच्या प्रमाणे डिटेल चालले. बानूला चपाती वगैरे, देवपूजा झाली, बघू शकता दिवा वगैरे लावलाय. तुम्ही म्हणता ना एवढं टिपकं कसं काय तिथं, दिवा तर कोणचा दिसत नाही आणि टिपकं कोणचं. तर पत्र्याची बुळकं आहे ती देवाऱ्यावर पडले ते, आणि दिवा एकच आहे. तर झाले तिचे देवपूजा ही. तसंच आपली बानूबाई पण आंघोळ करून ही झोपली उन्हाला हात देऊन मस्तपैकी, आणि हसणं ही मस्तपैकी चाललंय तिचं. तर तसंच अजून एक कणस आणलेली दाखवते की मी तुम्हाला काय केलंय काय नाही. टन दिसले का भाऊ बहिणींनो कंस. बघू शकता तुम्ही एकच नंबर कंस झालेली आहेत. तर या सगळ्यांनी खायला. काल होतं उपास सगळ्यांना. आम्ही नाही बाया धरत उपास, तर हो तर मी खाणार आहे, खाऊन बघणार आहे. कंस भाजून असे उकडूनच छान लागतात मीठी आणि असं आणि तसंच बानूबाईचं दूध बघू शकताय तुम्ही. बानूबाईचं दूध पण मस्तपैकी तापायला लागले आणि मी कणीस पण मस्तपैकी खाणार आहे. पोळतेतले हा बघू शकता. नुसतं पूर्णावनी वास तर लय भारी येतोय बरं का. या सगळ्यांनी खायला. मी अजून आणीन कंस. या भावा बहिणींना सगळ्यांनी खायला या. तर मी तशीच भजी पण बनवणार आहे, पण बघू आता मला कामाला जायचंय. 2-3 दिवस झालं खाडच आहे. खाडं म्हणजे रजेवर आहे, दुसरी कामं होती. मस्त लागते ते बरं का. पूर्णावणी शिजले ती लईच भाजायला लागलं का, वापा येत असताना बघू शकता. आणि गरम गरमच चांगली लागते ती. अजून तर मरणाची आहे. आईला दे म्हणलं कोणाला तरी, महालक्ष्मीला आहे. काय पहिली कंस खात होतो आम्ही, लय खायचो. आता नाही ते खाऊ वाटत. आता पहिल्यासारखी कंस पण नाहीत. तर चला, बाप्पाचं आगमन झालंय आज, म्हणजे होणार आहे आज. आणि बाप्पा असल्या वेगळंच वातावरण पण असतं बरं का. कुणाकुणाच्या इथं बसत्यात. नक्कीच मला फोटो पाठवा. फोटो म्हणजे कमेंट करा, कारण आमच्या इथं तर नाहीत बसत. गडी माणसं असल्यावर बसत्यात. पहिलं आम्ही बारकं होतो तेव्हा लय बसवायचा गणपती असं असायचं. आता काय नाही. तर चला, मी निघाली कामाला. डब्याची चालली तयारी. ते काम काय होतं माहिती आहे का, ये पर्सचं घडीत म्हणजे जास्त तर झाले का नाही, तर ऑर्डर असली तर ते जातात पुढं, आणि नसेल तर मग ते वाळायला उशीर लागतो आणि पॅकिंग करायला पण उशीर लागतो. बाया काय नुसत्या काढते त्यानं वाळाय घालते त्या. मग त्यामुळं 2-3 दिवस तर पाऊसच होता. मॅनेजर म्हणला सगळ्यांना रजा दिली म्हणला. तर नेमकं आज जायचंय. आता गणपती असल्यामुळं उपास तापास आणि महालक्ष्मीला येपर्स ही ठेवते की ती पॅकिंग हे करायसाठी आम्ही निघाली मी. तर चला, बाय सगळ्यांना. तर घेते खाऊन कणीस. तर या तुम्ही पण खायला.
आता कसं आहे माहिती आहे का, शिटीत पण असते ती म्हणते ताई तू कणसात दाखवायला लागली, तर तसं काय नाही म्हणलं, कसं भासते ती दाखवावं म्हणलं, उकडून घेतली ती उकडून. तर चला बाय सगळ्यांना.